नमस्कार, होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये ब्रेकफास्ट, टिफिन, लंचसाठी उपयोगी, पोटभरीचे, पौष्टिक आणि झटपट तयार होणारे फक्त गव्हाचे पीठ वापरून केलेले मऊ चवदार आलू परोठेची सोपी रेसिपी बघूया। लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे। पाणी न टाकता मिक्सर मध्ये मिरची लसूणची पेस्ट करायची। प्रथम कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून बटाटे मऊसर उकडून घ्यायचेत। थंड झाल्यानंतर बटाट्याची पूर्ण साले काढून बटाटे किसून घ्यायचे, म्हणजे ते पिठामध्ये एकजीव मिक्स होतात व गुठळ्या राहत नाहीत। आता परोठ्याचे पीठ मळण्यासाठी गव्हाच्या पिठात ओवा आणि जिरे दोन्ही पण हातावर मॅश करून टाकायचे, त्यामुळे परोठे जास्त छान लागतात। नंतर पिठात सर्व मसाले, 2-3 टीस्पून तेल व कापलेली कोथिंबीर टाकून सर्व मिक्स करायचे। नंतर पिठातच किसलेले बटाटे टाकून सर्व मिक्स करायचे व त्यात मिरची लसूण पेस्ट टाकून व थोडे थोडे पाणी टाकत मीडियम घट्टसर पीठ भिजवायचे। पिठात बटाटे असल्यामुळे जास्त पाणी लागत नाही। सर्व पीठ एकजीव मळून फक्त 2-3 मिनिटे रेस्ट करू द्यायचे व लगेचच पिठाचे गोल गोल उंडे करून लाटायला घ्यायचे। एकीकडे गॅसवर तवा तापवायला ठेवून दुसरीकडे पोळपाटावर पिठाचा उंडा हलक्या हाताने उंड्याच्या आतमध्ये थोडे थोडे तेल लावून गोल किंवा त्रिकोणी आकाराचे परोठे लाटून घ्यायचेत। लाटताना थोडे थोडे कोरडे पीठ वरतून लावून तिन्ही बाजूने परोठा समान लाटून घ्यायचा। लाटलेला परोठा हलक्या हाताने उचलून तापलेल्या तव्यावर 1-1 टीस्पून तेल दोन्ही बाजूने टाकून गॅस लो फ्लेमवर ठेवून पराठे भाजून घ्यायचेत। आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून पराठे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे। लोणी बरोबर सुद्धा हे पराठे छान लागतात आणि नसले लोणी तरी हे पराठे छानच लागतात। बटाट्याचे परोठे दोन्ही प्रकारे बनवता येतात, पण ह्या पद्धतीने जास्त सोपे आणि झटपट तयार होतात। तुम्ही पण अशा प्रकारे बनवा, सर्वांनाच नक्की आवडतील। मऊ पौष्टिक आलू पराठे रेडी। आनंदी रहा, मनसोक्त खा। रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।